ससुरासुरं सिन्धवन्दिदं दोदगायिकं ममलं प्रणमामि वर्धमानं चित्तं धम्मसकर्तारं शेषे पुनसीतल्लि ततव्यतीते विश्वासतभाव रमणीयनादन्तनं सरिततव वीर्यारे ते सौवेतं समगं पतेगमेव पतेगम् वन्दामि यवर्तन्ते अरहन्ते मानुषे चित्ते इच्छारहन्तानं सिद्धानं तनमो गणराणम् अजावयवगानं ताहुनं चैव सौवेतिम् एतिं दिशोददन्तः नाणपाणासमं समासेज्य उवतं पयामि सम्मं यत्तो निर्वाणतं पते गाथा नंबर 9 गाथा पाठ जीवो पर्णमदि जगन् स्वेन अस्वेन वासो असो शुद्धेन कदा शुद्धो अवधि परिणाम तत्त्वो। आचार्य कुंद भगवान विरचित प्रवचन सार अंतर्गत ज्ञान तत्व प्रज्ञापन अधिकार। ज्ञान तत्व प्रज्ञापन अधिकारामध्ये आचार्य कुंद भगवान प्रत्येक जीवाचा स्वभाव अनंत द्रव्य गुण पर्यायाला उपसक एक समयामध्ये जाणण्याची एवढे सामर्थ्य जीवाच्या स्वभावामध्ये आहे। याचं जीवाला स्वतःला ज्ञान नाही, श्रद्धा नाही आणि त्याचे अनुसरण नाही। म्हणून हा जीव पद प्रकाश देव गुरुशास्त्र इंद्रिया कर्माचा क्षोभम याच्या माध्यमातून होणार जे शैक्षणिक ज्ञान आहे त्या शैक्षणिक ज्ञानाला तो आपला स्वभाव जाणून मानून नसल्याने अनुसरण करत आहे आणि मूळ स्वभावाला हा जीव विसरलेला आहे। तर या ठिकाणी आचार्य त्या ठिकाणी जीवाला स्वभावाचं ज्ञान करून देतात। मागच्या 8 नंबर गाथेमध्ये ज्या वेळेला जीव ज्या भावाने ज्या परिणामाने परिणाम करतो त्यावेळेला तो त्या रूपाने म्हटला जातो असं मागच्या गाथेमध्ये सांगितल्यानंतर अब या जीव का शुभ अशुभ शुद्धत्व अर्थात यह जीव ही शुभ अशुभ शुद्ध है ऐसा निश्चित करते हैं। सांगतात की हा जीव स्वयं शुभ आणि अशुभ आणि अशुद्धत्वाला प्राप्त होत आहे असं निश्चित करतात
हे दुसऱ्याच्या द्वारे कोणी करत नाही. याला स्वतःचा परिणमन स्वभाव असल्यामुळे तो त्या ठिकाणी त्या रूपाने परिणमन करतो. अन्वयार्थ गाथा नंबर 9. जीव परिणाम स्वभावी होने से जब शुभ या अशुभ भाव परिणमन करता है तब शुभ या अशुभ स्वयं ही होता है, और जब शुद्ध भाव परिणमित होता है तब शुद्ध होता है. पहिले जीवामध्ये शुभ अशुभ शुद्ध भाव होतात स्वयमेव हे सांगत असताना कारणामध्ये कथनचित परिणामी स्वभावी आणि कारण कथनचित अपरिणामी स्वभावी आहे. पण कोणी कारणाला सर्वथा अपरिणमनशील स्वाभाविक मानेल आणि कार्याला परिणमनशील मानेल तर अशा जीवाला आचार्य सांगतात की द्रव्य परिणमनशील स्वभावी आहे. त्यामुळे द्रव्यामध्ये स्वयं परिणमन स्वभाव आहे. मग परिणमन स्वभाव असल्यामुळे शुभ अशुभ आणि शुद्ध रूपाने जीव स्वयं परिणमन करू शकतो. ज्याच्यामध्ये कथनचित परिणमन स्वभाव नसेल तर तो जीव ते द्रव्य ते पदार्थ कधीही परिणमन करू शकत नाहीत. आणि या विश्वामध्ये जे जे द्रव्य आहेत ते सर्व परिणमनशीलच आहेत. पण शुभ अशुभ आणि शुद्ध रूपाने परिणमन करण्याचं सामर्थ्य जीवामध्येच आहे. आणि जीवामध्ये असताना सुद्धा सर्वच जीवामध्ये या 3 रूपाने परिणमन करण्याचं सामर्थ्य आहे असं नाही. सामान्य रूपाने लक्ष जीव घेतो सर्व, तेव्हा हे सर्व द्रव्याचं लक्षण सांगितलं. आणि जेव्हा विशेष रूपाने पाहतो तर शुभ आणि अशुभ हे परिणमन संसारी जीवामध्ये पहिल्या गुणस्थानापासून 6व्या गुणस्थानापर्यंत होते. संसारामध्ये असणारे जे जीव आहेत त्यांच्यामध्ये काही जीवामध्ये 6व्या गुणस्थानामध्ये शुभोपयोग शुभ भाव असतो, अशुभ भाव असत नाही. 7व्या गुणस्थानापासून बुद्धिपूर्वक शुद्ध भाव असतो, अबुद्धिपूर्वक शुभ भाव असतो आणि अशुभ भाव त्यांच्यावरती असत नाही. 13व्या 14व्या आणि सिद्ध जीवांपासून शुद्धच भाव आहे, शुभ आणि अशुद्ध भाव त्यांच्यावरती नाहीच. मग अशा प्रकारे संग्रहण्याने व्यवहारण्याने नाना जीवाच्या अपेक्षेने एक जीवाच्या अपेक्षेने शुद्ध संग्रहण्याने अशुद्ध संग्रहण्याच्या अपेक्षेने काय करते नाना जीवाच्या अपेक्षेने लावा. आणि कधी एकच जीव अशुभ रूपाने परिणमन करत होता तो शुभ रूपाने परिणमन करू लागला आणि तोच शुद्ध रूपाने परिणमन करतो. त्यावेळेला 3 वेळेला तो जीव किंवा तो आत्मा किंवा तो पदार्थ काही
त्या रूपाने परिणमन करतो, तेव्हा त्यावेळेला त्याला अशुद्ध निश्चयण्याच्या अपेक्षेने अशुद्ध परिणमन सांगितलं, अशुभ परिणाम सांगितले. एकदे शुद्ध निश्चयण्यामध्ये एकदे शुद्ध परिणाम आहेत, पूर्ण शुद्ध पर्यायामध्ये पूर्ण शुद्ध परिणाम आहेत. नाना जीवाच्या अपेक्षेने ज्या पद्धतीने आचार्यांनी पहिले कारणामध्ये कथनचित परिणाम स्वभाव आहे आणि कारणामध्ये कथनचित अपरिणमनशील स्वभाव आहे. मग कारणामध्ये कथनचित अपरिणमनशील स्वभाव का आहे? तर द्रव्य, कारण, सामान्य, पदार्थ आपला सामान्य धर्म सोडून कधीही विशेष रूपाला सर्वथा प्राप्त होत नाही. द्रव्य सर्वथा पर्यायाला प्राप्त होत नाही. कारण सर्वथा कार्याला प्राप्त होत नाही. पण कार्यामध्ये अशुद्ध आणि शुद्ध परिणमन होत असताना सुद्धा कारण अनादि अनंत शुद्धच आहे या अपेक्षेने सांगतो, तेव्हा कारणाला कथनचित अपरिणमनशील सांगितलं. पण जसा सांख्य सर्वथा कारणाला शुद्ध मानतो आणि कार्य जे आहे ते प्रधान आणि पुरुषाचं आहे, आत्मा सर्वथा परिणमन करतच नाही असं सांगताना सांगितले की आत्माचा स्वयं शुभ अशुभ आणि शुद्धाला प्राप्त होतो. आणि य म्हणून आपल्याच आत्म्याची चर्चा आहे. टीका जब यह आत्मा शुभ या अशुभ राग भाव से परिणमित होता है, तब जवा कुसुम या तमाल पुष्पके लाल या काले रंगरूप परिणमित प्रतीक होने की भांति. मग हाच आत्मा जेव्हा पान नंबर 14 गाथा नंबर 9 नंबर गाथा पान नंबर 14, मग हाच आत्मा जेव्हा शुभ अशुभ रूपाने परिणमन करतो त्यावेळेला तो स्वयं शुभ आणि अशुभ रूपाने परिणमन करतो. मग ज्याप्रमाणे स्फटिक मणी आहे, मग त्या स्फटिक मण्याच्या मागे काय केले, कमल कुसुम आदी लाल काळे पुष्प लावले. तर तो जसा स्फटिक मणी लाल काळा पिवळा पांढरा आदी दिसतो, त्याचा परिणाम स्वभाव होण्याचे शुभ या अशुभच आहे. मग आत्म्यामध्ये परिणाम स्वभाव असल्यामुळे शुभ आणि अशुभ होतो. उस समय आत्मा ही स्वयं शुभ या अशुभ है. मग त्याला आत्मा चालू शुभ आणि अशुभ आहे. और जब वह शुद्ध अराग स्वभाव से परिणमित होता है, तब शुद्ध अराग परिणमित रंग रहित स्फटिक की भांति परिणाम स्वभाव होने से शुद्ध होता है. मग हाच आत्मा जेव्हा आपल्या स्वतःच्या शुद्ध आत्म्याविषयी करतो, प्रामाणिक प्रत्यक्ष ज्ञानाने जाणतो, अराग परिणतीने परिणत होतो. अराग निराग किंवा अराग स्वभावाला जाणतो, तर तो शुद्ध अराग परिणतीने परिणत होतो, विशुद्ध भावाने परिणत होतो. तसंच स्फटिक मण्याचा जोपा पुष्पादी निघून गेल्यामुळे त्याचा परिणाम स्वभावाने शुद्ध होतो. उस समय आत्मा स्वयं ही शुद्ध है. जेव्हा आत्मा शुद्धाविषयी करतो, शुद्ध होतो, पंचपरमेष्ठनाविषयी करतो त्याला शुभ होतो. पंचेंद्रियांच्या विषयात
विषय करतो तेव्हा स्वयं आत्मा का तो अशुद्ध होतो. जे दुसऱ्या कोणाच्या द्वारे नाही, त्रिकालवरती उपादानामध्ये नाही आणि कथनचित त्रिकालवरती उपादानच कारणच कथनचित कार्यरूपाने परिणमन करतं अभेद उपचारच्या अपेक्षेने आणि कथनचित कारण कारणरूप राहतं, कार्यरूप होत नाही. म्हणून त्या ठिकाणी आत्मा त्या रूपाने परिणमन करतो. हे सिद्ध झालं. आत्मा सर्वथा कुटस्थ नाहीये. आत्मा स्वभावाने सर्वथा अपरिणमनशील नाही, किंतु स्थिर रहकर परिणमन करना उसका स्वभाव है. नित्य राहून प्रति समयाला परिणमन करणे हा त्याचा स्वभाव आहे. असं नाही की द्रव्य नित्य राहतं आणि पर्याय फक्त परिणमन करते असं नाही. मग द्रव्य पर्याय रूपाने कथनचित परिणमन करतो उत्पादय रूपाने आणि द्रव्य कथनचित कारण रूपाने त्या ठिकाणी नित्य आहे. मग भेद नाही अभेद नाहीच्या अपेक्षेने सांगताना आत्मा पर्याय सहित आत्म्याला त्या ठिकाणी परिणमन सांगितलं. सर्वथा पर्याय परिणाम करते, द्रव्य परिणाम करत नाही असं नाही. म्हणून कुठंच नाही, किंतु स्थिर कर परिणमन करतात त्याचा स्वभाव आहे. इसलिए जैसे जैसे स्वभाव से परिणमित होता है वैसा वैसा युवा स्वयं हो जाता है. मग तो आत्मा ज्या वेळेला जशा जशा भावाने परिणत होतो त्याच्या वेळेला तो काय होतो तसा स्वयं होतो. हा आत्मा स्वयमेव इंद्रियाच्या विषयाकडे उपयोग देतो तेव्हा स्वयं अशुभ होतो. ते ज्ञानच अशुभ आहे. तोच आत्मा पंच परमेश्वरीला विषय करतो तेव्हा तोच आत्मा शुभ आहे आणि तोच आपल्या शुद्ध आत्म्याला विषय करतो. तोच आत्मा कसा आहे शुद्ध आहे. म्हणून या ठिकाणी आचरणी की तो सर्वथा नित्य नाही, ती राहून परिणमन करण्याचा स्वभाव आहे. या कारणाने स्थिर राहून परिणमन करणे स्वभाव असल्यामुळे कारण की त्याच्यासाठी तो तसा काय होतो स्वयंप्रदर्श स्फटिक म्हणे स्वभावाचे निर्मल आहे. तथापि वह लाल काले फूल के संयोग निमित्त से परिणमित होता है तब लाल या काला स्वयं हो जाता है. तो स्फटिक म्हणून लाल काळ्या वस्त्राच्या फुलाच्या स्वभावामध्ये स्वयं लाल आणि काळ्या रूपाने परिणती दिसून येते. मग त्याचप्रमाणे आत्मा स्वभाव से शुद्ध बुद्ध एक स्वभाव रूपी होने से पर भी व्यवहारने से सब गृहस्थ दशा में सम्यक पूर्वक दान पूजा आदि शुभ अनुष्ठानों शुभोपयोग में और मुनि दशा में मूल गुण तथा उत्तर गुण इत्यादि शुभ अनुष्ठानों शुभोपयोग में परिणमित होता है तब स्वयं ही शुभ होता है. या प्रकारे आत्मा पण स्वभावाने शुद्ध बुद्ध एक स्वभावी आहे. नित्य स्वभाव असं असताना सुद्धा तो काय स्वराच्या व्यवहाराने आणि गृहस्थ दशाचा स्वभाव असताना आणि सम्यक दर्शनपूर्वक तो काय करतो दान पूजा आदी क्रिया करतो. त्याला तो शुभ अनुष्ठान रूपाने शुभोपयोगाने परिणत होतो आणि मुनी दशामध्ये मूलगुण अस्तर गुणादी शुभ अनुष्ठाने परिणत होतो. शुभ योगामध्ये परिणत होतो
तेव्हा स्वयं ही शुभ होता है. मग तो जेव्हा 28 गुण पालन करण्याच्या परिणामाने परिणत होतो, तेव्हा त्या ठिकाणी स्वयं काय झालं, शुभ रूपाने परिणमन करतो. परिणमन करता है. स्वयं होता है. और जब मिथ्या का भी 5 प्रत्यय रूप अशुभ उपयोग में परिणमित होता है, स्वयं ही अशुभ होता है. तोच आत्मा स्वयं मिथ्यात्वादीच्या भाव प्रत्ययाच्या घरे प्रत्यय कारण भाव पण मिथ्यात्व रूपाने स्वयं परिणमन करतो, त्याला अशुभ रूपाने परिणती स्वयं तो आत्मा होतो. दुसरे कोणी त्याला करत नाही. और जैसे स्फटिक मणि अपने स्वाभाविक निर्मल रंग में परिणमित होता है, तब स्वयं ही शुद्ध होता है. मग तो स्फटिक मणि आपल्या स्वाभाविक निर्मळ अशा रंगामध्ये परिणमित होतो, तेव्हा स्वयं ही शुद्ध भाव रूपाने परिणमन करतो. म्हणून आचार्य या ठिकाणी तिन्ही प्रकारचे भाव जीवामध्येच आणि द्रव्यामध्येच आहेत. हे काय करा, तुम्ही सिद्ध करा, श्रद्धान करा, अनुसरण करा आणि त्यामधून एक देहरूपी देहालयामध्ये नित्य शुद्ध मात्र अखंड मूर्ती आहे, चैतन्य स्वरूप. त्या मूर्तीचा अनुभव करा. पर्यायामध्ये स्वयं काय होतो, शुद्ध निर्मल स्वभावाला होतो. स्फटिक म्हणत असताना निर्मल रंगाच्या परिणत होतो आणि स्वयं ही शुद्ध होतो. उसी प्रकार आत्मा भी जब निश्चय रत्न क्रियात्मक शुद्धोपयोग में परिणमित होता है, तब स्वयं ही शुद्ध होता है. मग तोच आत्मा जेव्हा निश्चय रत्नाचे जे श्रद्धा, ज्ञान, चारित्र्य हे जे गुण आहे, अशा गुणाने सहित अभेद आत्मा याला विषय करतो आणि शुद्धोपयोग रूपाने परिणत होतो, तेव्हा स्वयं त्या ठिकाणी शुद्ध होतो. ते पर्यायामध्ये स्वयं शुद्धाला प्राप्त झाला, स्वयं शुभाला प्राप्त झाला होता आणि स्वयं अशुभाला प्राप्त होतो. दुसऱ्या अन्य कोणाच्या घरी केलं जात नाही, हे सांगितलं. लोक म्हणतात आम्हाला विषय तसे दिसले, मग आमच्यामध्ये रागद्वेष परिणती झाली, आणि विषय भेटले नसते तर आमच्यामध्ये रागद्वेष परिणती झाली नसते. मग आचार्य तुझी स्वतःची कमजोरी तू सांग, तुझी तू कमजोरी लपू लागला आणि कर्माला दोष देऊ लागला, अन्य लोकांना दोष देऊ लागला, तर ते तुझं ज्ञान काहीही कामाला नाही. निमित्त नैमित्तिक संबंध मानला तर दोष नाही, पण निमित्त नैमित्तिक संबंधाला कर्म संबंध मानतो, तेव्हा त्या ठिकाणी तिथे मिथ्यात्व दोषाला जी प्राप्त होतो. सिद्धांत ग्रंथ में जीव के असंख्य परिणामों का मध्यम वर्णन से 14 गुणस्थानों कहा गया है. इसका जन्म सिद्धांत ग्रंथामध्ये, सिद्धांत म्हणजे करणानेवाचे आदी ग्रंथ आहे. त्यामध्ये काय केले, या जीवाचे असंख्य परिणाम जे आहे त्यांचं वर्णन मध्यम मध्ये केलेलं ते 14 गुणस्थाना रूपाने सांगितलं. मध्यम वर्णन उन गुणस्थानों को संक्षेप में
उपयोग रूप वर्णन करते हुए प्रथम 3 गुणस्थान में तारतम्य पूर्वक घटता हुआ अशुभ उपयोग, चौथे से छठे गुणस्थान तक तारतम्य पूर्वक बढ़ता हुआ शुभ उपयोग, 7वें से 12वें गुणस्थान तक तारतम्य पूर्वक शुद्धोपयोग और अंतिम 2 गुणस्थान में शुद्धोपयोग का फल कहाँ है, ऐसा वर्णन कथनचित हो सकता है. मग आम्ही जे कथन केलं ते अध्यात्माच्या अपेक्षेने केलं होतं आणि ते आगमाच्या अपेक्षेने. त्याचा गुणस्थानाचा संक्षेपाने उपयोग रूपाने वर्णन करताना तिथे सामान्य कथनाच्या अपेक्षेने सांगितले की पहिल्या 3 गुणस्थानामध्ये त्या जीवामध्ये काय आहे, तरतमतेने काही अशुभ उपयोग आहे. तरतमतेने अशुभ उपयोग सांगितला. 4थ्यापासून 6व्यापर्यंत तरतमतेने वाढता असणारा शुभ उपयोग आहे आणि 7व्या गुणस्थानापासून 12व्या गुणस्थानापर्यंत तरतमतापूर्वक शुद्ध उपयोग आहे. मग पहिल्या 3 गुणस्थानामध्ये मिथ्यात्व आहे. मिथ्यात्व अशुभ आहे, मलिन आहे. मग त्या मिथ्यात्वासहित असणाऱ्या जीवाच्या परिणामाला अशुभ उपयोग नसला. मग मिथ्या दृष्टीचा शुभोपयोगी मिथ्यात्वासहित अभेद करून पाहतो तेव्हा त्याला अशुभ उपयोगच म्हणण्यात येतात. मग बुद्धिपूर्वक काय आहे, मिथ्यात्वासहित त्याला ज्ञानाला जोडलं जातं तेव्हा त्याला अशुभ म्हटलं जातं. तरतमतापूर्वक का म्हटलं, पहिल्या गुणस्थानामध्ये अशुभ उपयोगाची मात्रा जास्त आहे. दुसऱ्या गुणस्थानामध्ये सम्यक पासून सुटलेला आहे आणि 7 जन्ममध्ये आलेला आहे. त्यावेळेला त्याच्यावरती अशुभ उपयोगाची मात्रा कमी आहे. मग सम्यक मिथ्यात्व, 7 मिथ्यात्व 7 सम्यक मिथ्यात्व, मग तिथे मिश्र परिणाम आहे. म्हणून तिथे काय, अनेक मात्रा शुभ उपयोगाची कमी आहे. या अपेक्षेने 3 गुणस्थानांमध्ये तरतमतेपूर्वक अशुभ उपयोग घडताना सांगितला. मग याचा अर्थ या गुणस्थानामध्ये शुभ उपयोग नसतोच असा नियम नाही. जर यांना सर्वथा अशुभ उपयोगच मानला, शुभोपयोग मानलाच नाही तर का होऊन जाईल, मग जीव अशुभ उपयोगाने देवगतीमध्ये जातो असं मानावं लागेल. मग मिथ्या दृष्टीही देवगतीमध्ये जातात. मग तुम्ही तिथे अशुभ उपयोग सर्वथा मानला तर त्या ठिकाणी देवगतीला अशुभ उपयोगाने मानावं लागेल. म्हणून या ठिकाणी मुख्यता आहे. म्हणून तिथे तरतमतेने दाखवले जाते. आणि 4थ्या गुणस्थानापासून 6व्या गुणस्थानापर्यंत तरतमतेने काही घटता हुआ अशुभ उपयोग 3 होता. 4थ्यापासून 5व्या बढ़ता हुआ शुभ उपयोग आहे. 4थ्या गुणस्थानावरती त्याचा शुभ उपयोग थोडा आहे. त्याच्यापेक्षा 5व्या गुणस्थानामध्ये जास्त आहे. त्याच्यापेक्षा 7व्यामध्ये जास्त आहे. म्हणजे या अपेक्षेने तरतमतेपूर्वक त्या ठिकाणी
शुभोपयोग चौथ्या, पाचव्या आणि सहाव्यामध्ये वाढत जातो. मग सांगताना सांगितलं असताना सुद्धा चौथ्या आणि पाचव्या गुणस्थानामध्ये सर्वच हा चर्चापस्ती शुभोपयोग असतो असं नाही. चौथं आणि पाचवं गुणस्थान, चौथं, पाचवं, सहावं हे गुणस्थान जे आहे सर्व गोष्टीला प्राप्त होतात आणि चौथं, पाचवं, सहावं गुणस्थान शुद्ध आत्म्याच्या अनुभूतीपूर्वकच होतो. म्हणून चौथ्या, पाचव्या आणि सहाव्यामध्ये शुभोपयोग दाखवत असताना चौथ्या, पाचव्यामध्ये शुद्धोपयोग पण आहे आणि अशुभोपयोग पण असतो. सहाव्यामध्ये शुद्धोपयोग आणि शुभोपयोग दोन असतात, अशुभ उपयोग असत नाही. पण अशुभ उपयोग होण्याची संभावना आहे, कारण सहाव्या गुणस्थानापर्यंत अर्थध्यान आहे आणि अर्थध्यानाला सर्व ग्रंथामध्ये अशुभच मानलेलं आहे, त्याला शुभ मानलेलंच नाही. पण मुनिराजांना अशुभाव का नाही? तर मुनिराजांपैकी सर्व परिग्रहाचा त्याग आहे, एक कारण. दुसरं, मुनिराजापैकी अहिंसा आदी महाव्रताचं पालन आहे. मग परिग्रहाचा अभाव आहे, पंचमहाव्रताचं पालन आहे, म्हणून त्यांच्यापैकी अशुभ उपयोग नसतो. आणि जेवढे जेवढे कशाचा अभाव होतो तेवढ्या तेवढ्या वरच्या वरच्या गुणस्थानामध्ये शुभोपयोगाची मात्रा वाढत जाते. मग जरी इथं लिहिलं तर पण त्यांनी शुभोपयोग, याचा अर्थ तिथे शुद्धोपयोग नसतो असं नाही. सहाव्या गुणस्थानात शुद्धोपयोग नाही, पण चौथ्या, पाचव्यामध्ये शुभोपयोग पण असतो, शुद्धोपयोग पण असतो आणि अशुभ उपयोग पण होतो. पण कोण इथे सर्वता काय करतात, 3 मध्ये अशुभ उपयोगच आहे, 4, 5, 6 मध्ये शुभ उपयोगच आहे, 7व्यापासून शुद्ध उपयोग आहे, 12व्यापर्यंत आणि 13व्यापर्यंत शुद्ध उपयोगाचं फळ आहे, असं सर्वथा लावतात. तर तो सर्वथा या ठिकाणी याचं नाही. म्हणून पहिल्या 3 गुणस्थानामध्ये अशुभ उपयोग संगत शुभ उपयोग पण असतो, 4 मध्ये शुभ उपयोगासंगत अशुभ उपयोग शुद्ध उपयोग पण असतो आणि 7व्यामध्ये बुद्धिपूर्वक शुद्ध उपयोगच असतो पुढे, आणि 12व्या गुणस्थानामध्ये अबुद्धिपूर्वक त्या ठिकाणी शुभ उपयोग असतो आणि 13व्या 14व्या गुणस्थानामध्ये शुद्ध उपयोगच असतो. आणि त्या 13व्या 14व्या गुणस्थानाच्या शुद्ध उपयोगाचं फळ सिद्ध अवस्था आहे. मग त्या शुद्ध उपयोगाचं फळ सिद्धामध्ये अव्याभास अनंत अतींद्रिय सुखाची प्राप्ती. पहिल्या 2 शुक्ल ज्ञानाचं फळ केवल ज्ञान आहे आणि दुसऱ्या 2 प्रकारच्या शुक्ल ज्ञानाचं फळ आहे निर्वाण, आणि निर्वाणाचं फळ आहे अव्याभास अनंत अतींद्रिय सुखाची परिणती. या पद्धतीने सामान्य कथनामध्ये विशेष कथन गौण असतं आणि विशेष कथनामध्ये सामान्य कथन गौण नाही. मग 3 गुणस्थानामध्ये अशुभ उपयोग असतो, सामान्य कथन 4 ते 6 पर्यंत सामान्य कथन, 7 ते 12 पर्यंत शुद्धोपयोग असतो, सामान्य कथन, आणि त्याचं फळ शुद्धोपयोगच आहे. अनंत अवस्था हे विशेष कथन आहे.
त्या ठिकाणी सामान्याची कृत्य नाही. मग अशा पद्धतीने काय आहे की जीव परिणामी स्वभावी असल्यामुळे त्याच्यामध्येही काय दाखवून दिलं जातं. मग हे जाणून आपल्याला काय फायदा? एकेंद्रियापासून पंचेंद्रिय असंज्ञेपर्यंत जीवामध्ये मुख्यत्वे सामान्य रूपाने अशुभ उपयोगच आहे. आणि संज्ञे पंचेंद्रियामध्ये अशुभ उपयोग पण आहे, शुभ उपयोग पण आहे आणि शुद्ध उपयोग पण आहे. आणि 13व्या 14व्या शिक्षामध्ये त्याचं फळ आहे. मग ही विशेष रूपाने चर्चा करताना काय करतात, त्या पद्धतीने विशेष चर्चा जिथं जी आहे ती काय करतात, लोक सोडून बघा. मग सांगितलं नाही या ठिकाणी शुभोपयोगच असतो. मग शुद्धोपयोग कुठे सांगितला, असा अर्थ काय केला जातो. आगमाचं कथन एक सामान्य आहे आणि अध्यात्मामध्ये त्याचं ते विशेष प्रतिकन केलं जातं. ते असताना सुद्धा त्याला सांगत नाही. एक तर त्यांना ती वृत्ती नाही. आगमामध्ये एक वृत्तीने पाण्याची वृत्ती झाली, सांगणाऱ्याने वृत्ती त्याच्यात दुसरी सांगितली नाही. आणि कोण सांगत असेल तर त्याला खोटं ठरवत असतं. मग अशी त्यांची स्वतःची कुमती त्यांनाच घातक आहे, आपणाला घातक नाही. हे झालं. दुसऱ्या याच्यातून आपल्याकडे काय फायदा, अशुभ उपयोग सुद्धा अंतर्मुक्तच राहतो, शुभोपयोग सुद्धा अंतर्मुक्तच राहतो. शपक्षणीचा परिणाम सोडून सद्मत्ताचा शुद्धोपयोग पण अंतर्मुक्तच राहतो. मग आता महाराजांनी न्यायदीपिकेमध्ये चारित्र्याचे लब्धी आणि उपयोगाचे जे दाखवताना तो उपयोग सुद्धा अंतर्मुक्तच राहतो. हे दाखवताना मग तिथे काय केलं, मग मी अशुभ उपयोग रूपाने परिणत होऊ शकतो. तर मीच पुरुषार्थ करेल तर शुभोपयोगाने मीच परिणाम करू शकतो आणि मीच पर द्रव्याला पंचपरमेश्वराला विषय करू अशुभ शुभ रूपाने परिणाम करू शकतो. तर मीच माझ्या शुद्ध स्वभावाला विषय करून मी शुद्ध रूपाने परिणाम करू शकतो, शुद्धोपयोग रूपाने. आणि त्या शुद्धोपयोगासहित मुनिलिंग धारण करेल आणि त्या मुनिलिंगाच्या शुद्धोपयोगाने सहित चपक्षणीवरती आरूढ होईल. तर 8व्या गुणस्थानापासून 12व्या गुणस्थानापर्यंत जो शुद्धोपयोग आहे त्या शुद्धोपयोगाचं फळ मला काय होणार आहे, अनंत अवस्था प्राप्त होणार आहे. आणि पुढे 14व्या गुणस्थानाचा अंतर्मुहूर्त, 13व्या गुणस्थानाचा शेवट अंतर्मुहूर्त, अशा 2 अंतर्मुहूर्तामध्ये मग जे आहे शुद्धोपयोग त्याचं फळ निर्वाण प्राप्त होणार आहे. म्हणजे माझ्या आत्म्यामध्ये सुद्धा अशा रूपाने परिणाम करून मी फळ मोक्ष प्राप्त करण्यामध्ये माझ्या आत्म्यामध्ये स्वयंची माझी सामर्थ्य शक्ती आहे. मीच माझ्या परिणामाच्या द्वारे अशुभ शुभ रूपाने परिणाम करू शकतो.
तर मीच माझ्या शुद्ध परिणामाच्या जोडे शुद्ध परिणामाने परिणमन करू शकतो आणि त्या शुद्धोपयोगाचं फळ निर्वाण अनंत आम्ही प्राप्त करू शकतो. याप्रमाणे वर्णनामध्ये कथनचित होऊ शकतात. पण कारण मग असं कथनचित या पद्धतीने आगम भाषेने सुद्धा ते सांगितलेले ते पण त्या ठिकाणी होऊ शकतं. मग अशा प्रकारे क्षणिक उपादांमध्ये अशा 3 प्रकारे मग अशा प्रकारे 3 रूपांनी परिणमन करण्याची माझी क्षणिक उपादानाची योग्यता आहे. आणि अशी असताना सुद्धा तद्भावाने या 3 परिणामाने सहित मीच आत्मा आहे, माझ्या आत्म्याचंच परिणमन आहे. आणि असंच भावाने अशुभ परिणमन, शुभ परिणमन, शुद्ध परिणमन आणि शुद्ध परिणमनाचं फळ हे सगळे कथनचित अवस्था आहे, पर्याय आहे. आणि त्या पर्यायामध्ये माझा आत्म्याचा स्वभाव नाही. या सर्व अवस्थेमध्ये अशुभ अवस्थेमध्ये किंवा बहिरात्मा, अंतरात्मा आणि परमात्मा या 3 अवस्थेमध्ये आत्माच बहिरात्मा आहे, आत्माच अंतरात्मा आणि आत्माच परमात्मा आहे. असं असताना सुद्धा अंतरात्मा, बहिरात्मा, अंतरात्मा आणि परमात्मा या वाचक शब्दामध्ये विशेष आणि विशेषण 2 सांगितले. बहिर, अंतर आणि परम हे विशेषण झाले. आत्मा झाला विशेष. मग विशेषण आणि विशेष वस्तू अभेद आणि एकच आहे. पण विशेषण कधी विशेष होत नाही आणि विशेष कधी विशेषण होत नाही. असत भावाने भिन्न आहे आणि तद्भावाने कथनचित एकच पदार्थ आहे, भिन्न नाही. पण त्याच्यावर याचा वर्णन कथनचित म्हणजे असं आगम भाषेच्या अपेक्षेने हे कथन केलं तरी कुठे सिद्धांत करताना करणाच्या अपेक्षेने बाधा येत नाही. आणि अशी माझ्यामध्ये दोन्ही प्रकारची शक्ती अभेद नयाने पण आहे आणि भेद नयाने पण आहे. आणि या गाथेमध्ये आचार्य अशुभ, शुभ आणि शुद्ध आणि त्या शुद्धाचं फळ या पर्याय करून संपूर्ण द्रव्य दाखवलेलं आहे. म्हणून हा अशुद्ध निश्चय आहे. अशुद्ध निश्चय नयामध्ये भाव कर्माची चर्चा आहे. मग अशा भाव कर्माने परिणत होण्याची अनेक प्रकारची सामर्थ्य माझी आहे. म्हणून मी अशुभाचा नाश करून शुभामध्ये जाऊ शकतो, शुभाला नाश करून शुद्धामध्ये जाऊ शकतो आणि शुद्धाचं फळ अनंत सिद्धावस्था प्राप्त होऊ शकतं. आणि त्या सिद्धाच्या फळाचं फळ साधी अनंत कालापर्यंत अव्यवाद अनंत अतिंद्रिय सुखाला मी पर्यायामध्ये प्राप्त होण्याची ही माझ्या क्षणिक उपादानाची सुद्धा सामर्थ्य आहे. अनादि अनंत अनंत सुख स्वभाव करो मी शुद्ध आत्मा आहे असं तद्भाव असताना असद्भाव झाला आणि असद्भाव असताना कथनचित तद्भाव पण आहे. याप्रमाणे माझ्यामध्ये द्रव्याचा गुण आहे, परिणाम स्वभाव आहे. त्यामुळे मला सिद्ध अवस्था प्राप्त करणे कठीण नाही.
अनंत अवस्था प्राप्त करणे कठीण नाही. अंतरात्मा होणे कठीण नाही. बहिरात्मा तृप्ती होणे कठीण नाही. परमात्म्याची उत्पत्ती होणे कठीण नाही. अंतरात्म्याचा नाश होणे कठीण नाही. कार्यसिद्ध परमात्मा अवस्था प्राप्त होणे कठीण नाही. कार्य अनंत अवस्था नष्ट होणे हे कठीण आहे. पण द्रव्याला द्रव्याचं कोणतंही होणार परिणामानं त्याला कधीही कठीण असत नाही. एकुलता एक मुलगा आहे माताला आणि तो आलेला आहे उन्हाळ्यामध्ये. मातेला ताप आलेला आहे, उन्हाळा आहे. तरी ती माता मुलाला जीव घालताना ती दुःखाकडे बघत नाही. मुलाच्या सुखाला जेवण घालून बघण्याचे कोण आहे तसेच ते सूरज? आपल्याला सुद्धा या पद्धतीने करत आहे. सध्याची भूत नैगम्य, वर्तमान नैगम्य आणि भावी नैगम्याच्या अपेक्षेने कोण आहे? ही माझी गाथा आहे. कोण आहे? किंवा एकाच भावामध्ये असणाऱ्या 3 भिन्न कालामध्ये पेंटर आहेत का? या माझ्या परिणामाने सहित असणाऱ्या द्रव्याची चर्चा आहे. आता त्यानंतर गाथा नंबर 10. गाथा 5. नक्तीना परिणामी अस्तो अत्तम परिणामो दौगुण पद्ययत्तो अत्तो अस्तित्वत्तो आचार्य मागच्या गाथ्यामध्ये परिणाम द्रव्याचा स्वभाव दाखवला. त्या गाथेमध्ये अपरिणाम वस्तू का स्वभाव आहे. परिणाम वस्तूचा स्वभाव आहे. जे आचार्य जीवशुभाशी रूपाने परिणाम करतो ते सांगत असतात. तर परिणाम वस्तूचा स्वभाव आहे. परिणाम सर्वथा पर्यायाचा स्वभाव असा नाही. तो वस्तूचा पण स्वभाव आहे असं निश्चित करतात. मागची गाथा सांख्याला लक्ष करून सांगितली. सर्वथा नित्यवादी. आणि आता या ठिकाणी बौद्ध सर्वथा क्षणिक मानतो. पर्यायामध्ये प्रणवंत द्रव्य नाही मानत. मग अशा जीवाला, अशा मताला अनुसरण करणाऱ्या जीवाला आचार्य या ठिकाणी संबोधन करतात. जे अशा परिणामाने परिणत असणारा जिन कुळामध्ये उत्पन्न झालेला जिनवाणीचं अध्ययन करून एकांतच मानतो, जाणतो, अनुसरण करतो अशा बौद्ध मतानुसारी शिक्षाला संबोधण्यासाठी सांगतात. आणि मागच्या गाथेमध्ये सांख्य मतानुसारी शिक्षाला संबोधन करण्यासाठी आचार्याची गाथा सांगितली. गाथा नंबर 10. अनुयार्थ. इस लोक में परिणाम के बिना पदार्थ नहीं. मग विश्व काय झालं? पक्ष झाला. परिणामाशिवाय साधन पदार्थ नाही. मग परिणाम झाला साधन, पदार्थ नाही. त्याच्याचे पदार्थाचं साध्य आणि पदार्थाशिवाय परिणाम नाही. हे परिणाम शिवाय पदार्थ नाही, पदार्थाशिवाय परिणाम नाही. समीकरण पद्धतीने गणिताच्या समीकरण पद्धती दाखवून दिली. पदार्थ
तो द्रव्य गुण पर्याय में रहने वाला है। मग जो पदार्थ आहे तो पदार्थ द्रव्य गुण पर्याय रूपाने असणारा आहे। नुसता पदार्थ आहे, नुसता परिणाम आहे, पण जर द्रव्य आणि पर्याय झाला सिद्ध, मग गुण सिद्ध होणार नाही। मग ते पदार्थ जो आहे तो द्रव्य गुण आणि पर्यायामध्ये राहणारा आहे। जे द्रव्य गुण पर्यायामध्ये राहणारा अन्वय रूपाने राहणारा आहे आणि त्या अस्तित्वाचे बना हुआ आहे। मग अशा काही अस्तित्व गुणाने स्वयं बना बनलेला आहे। म्हणजे आचार्यांनी गाथा पण लिहिल्या, गाथेमध्ये गणित पण दाखवले आणि गणितामध्ये समीकरण पद्धतीने सम्य प्रकारे शिक्षणाला बोध होण्यासाठी गोड आहे तर साखर आहे, आणि साखर असेल तर गोडी आहे। कधी याला साध्य करतो त्याला साधन होतं, त्याला साधन साध्य करतो तर हे साधन होतं। पिता परिणाम के बिना वस्तू अस्तित्व धारण नहीं कर सकते। जर परिणामच जर नसेल तर वस्तूचं अस्तित्व टिकून राहत नाही। कारण का वस्तू द्रव्यादित्य द्वारा द्रव्य क्षेत्र काल भाव से परिणाम में भिन्न अंगों में देखने में नहीं आती। मग कारण का वस्तू ते द्रव्यादित्या द्वारे तो द्रव्यत्व क्षेत्रत्व कारणित्व भाव या परिणामाने भिन्न वेगळी अनुभवाला येत नाही, दिसत नाही, कधी दिसून येत नाही। हे सांगितलं। परत क्योंकि कारण कारण परिणाम रहित वस्तू गधे के सिंह के समान है। वस्तू आहे आणि परिणाम नाही, तर मग परिणामाशिवाय वस्तूला मानणं गाढवाच्या शिंगाप्रमाणे म्हटले जाते। एक हा दोष येतो। दुसरं तथा उत्साह दिखाई देने वाला गोरस इत्यादि दूध दही वगैरे परिणाम के साथ विरोध आता है। मग त्या ठिकाणी उदाहरण त्याचं म्हणजे गोरस म्हणजे दूध, मग दुधाचं दही ताक लोणी तूप वगैरे जे परिणाम आहे ते दिसतात, मग त्याला विरोध देईल। जर त्याला त्या ठिकाणी तुम्ही नाही मानता तर एक नंबर के जी वस्तु को परिणामरहित माना जाए तो गोरस इत्यादि वस्तु के दूध दही आदि जो परिणाम प्रत्यक्ष दिखाई देते हैं उनके साथ विरोध आएगा। मग दुधाला जर तुम्ही परिणामित नाही मानलं, पण दुधापासून दह्यापर्यंत होणारे सर्व अवस्था दिसून येतात, मग त्यालाही विरोध मानण्याचा प्रसंग येईल। जैसे परिणाम के बिना वस्तू अस्तित्व धारण नहीं करते, मग परिणामाशिवाय द्रव्याचं अस्तित्व सिद्ध होत नाही। वस्तू के बिना परिणाम भी अस्तित्व प्रदान नहीं करता। मग वस्तू जर नसेल तर त्याच्याशिवाय परिणामाचं पण अस्तित्व व्यक्ती धारण करू शकत नहीं, क्योंकि स्वाश्रयभूत वस्तु के अभाव में अपने आश्रय रूप जो वस्तु है वो न हो तो निराश्रय परिणाम को शून्यता का प्रसंग आता है। मग सांगितलं की वस्तूशिवाय तुम्ही जर परिणाम मानलं, अस्तित्व तर मानलं नाही,
मग स्वतःच्या आश्रभूत वस्तूच्या अभावामध्ये जे ज्याच्यामध्ये कार्य दिसून येतं त्या द्रव्याच्या वस्तूचा तुम्ही अभाव मानला निराश्रय परिणाम शून्यतेला प्राप्त होईल. जे द्रव्याने रहित परिणामाला शून्यपणाचा प्रसंग येईल. पण परिणामाशिवाय द्रव्य नाही, द्रव्याशिवाय परिणाम नहीं. और वस्तु तो ऊर्जा का सामान्य रूप द्रव्य में स्वाभाविक विशेष रूप साक्षी साथ रहने विशेष देश जिनका स्वरूप है ऐसे गुणों में तथा क्रम वाले विशेष रूप पर्याय में रही हुई और उत्पाद में द्रव्य में अस्तित्व से बनी हुई है. इसलिए वस्तु परिणाम स्वभाव वाली ही है. एक वस्तूमध्ये परिणामशीलपणा दाखवण्यासाठी सांगितलं की वस्तूमध्ये ऊर्जेचा सामान्य रूप द्रव्य आहे आणि सहभागी विशेष असणारे संगत असणारे विशेष भेद आहे. त्याचं जे स्वरूप आहे त्याला गुण म्हणतात. आणि क्रमभावी विशेष रूप पर्याय आहे आणि क्रमाने एकानंतर एक होणाऱ्या पर्याय आहे. असं उत्पाद वेळ द्रव्यमय अस्तित्वाने बनलेली आहे. या कारणामुळे वस्तूमध्ये परिणाम स्वभावाने आहे हे सिद्ध होत. म्हणून कोणी द्रव्य गुण मानेल, पर्याय मानणार नाही. कोणी द्रव्य पर्याय मानेल, गुण मानणार नाही. कोण गुण पर्याय मानेल, द्रव्य मानणार नाही. मग अशामध्ये जे जे जीव चुकीची मान्यता मानतात, चुकीला ग्रहण करतात आणि चुकीचं प्रदान करतात आणि चुकीचं अनुसरण करतात, अशा जीवाला आचार्य या ठिकाणी जे माझाच जीव अनादी कालाच्या संसारामध्ये अशा अनेक मतावलीमध्ये उत्पन्न होऊन आलेला आहे. आणि असे असले तर भाव आपणाला काढायचे आहेत. भाव जहाँ जहाँ वस्तू दिखाई देते वहाँ वहाँ परिणाम दिखाई देता है. मग जिथे जिथे वस्तू दिसून येते त्या ठिकाणी परिणाम दिसून येतो. त्याला न्याय ग्रंथात काय म्हणतात मॅडम? याला न्याय ग्रंथात काय म्हणतात? कोणती पर्याय म्हणतात? तर याला न्याय ग्रंथात आचार्य तर्क म्हणतात. जिथे जिथे वस्तू दिसून येते तेथे तेथे परिणाम दिसून येतो. हा तर्क झाला. सर्व क्षेत्र सर्व काल उपसंहार वर्तीना हा तर्क. जैसे गोरस अपने दूध दही घी छाछ इत्यादी परिणामों से युक्त ही दिखाई देता है. ते दूध दुधापासून लोण्यापर्यंत ताकापर्यंत दिसून येतो. ज्या परिणाम नाही होता वह वस्तू भी नहीं होती. जिथे परिणाम नसतो तिथे वस्तू पण असत नाही. जसे कालांतर स्निग्धता इत्यादी परिणाम नहीं है तो गधे के स्वरूप वस्तू भी नहीं है. मग या ठिकाणी काळावर्ण नाही, स्निग्ध अवस्था नाही, म्हणजे वर्ण गुण नाही, स्पर्श गुण नाही, तर तरी गाढवाच्या शिंगाप्रमाणे वस्तूचा पण अभाव आहे. इससे सिद्ध की वस्तू परिणाम कदापि नहीं होते. वस्तू परिणामाशिवाय कधी असू शकत नाही. जैसे वस्तू परिणाम के बिना नहीं होती
उसी प्रकार परिणाम भी वस्तु के बिना नहीं होता। तो जब तक वस्तु को परिणाम राखना तब परिणाम सेवा वस्तु सेवा असू शकत नहीं, क्योंकि वस्तु का वस्तुरूप आश्रय के बिना परिणाम किसके आश्रय करेगा? तो वस्तूच्या आश्रयाशिवाय परिणाम कोणाच्या आश्रयाने राहणार? गोरख रूप आश्रय के बिना दूध दही इत्यादि परिणाम किसके आधार से होंगे? मग गोरख नसेल तर ते साखरे होत नाही। और फिर वस्तु तो द्रव्यगुण पर्यायमय है, विधि वस्तु की द्रव्य पर्याय, उसमें त्रैकालिक ऊर्ध्व प्रवाह सामान्य द्रव्य है और साथ ही साथ रहने वाले भेद गुण है तथा क्रम से होने वाले भेद पर्याय है। मग त्रिकाली असणारा ऊर्ध्व प्रवाह सामान्य द्रव्य आहे, साथ राहणारे स्वभावी गुण आहे, निक्रमण एकांतर होणाऱ्या क्रमभावी पर्याय। ऐसे द्रव्य गुण और पर्याय की एकता के अतिरिक्त कोई वस्तु नहीं है। या तीनों का तो नहीं। दूसरी दृष्टि से कहा जाए तो वस्तु उत्पाद्य द्रव्यमय है, अर्थात वह उत्पाद होती है न टूटकर स्थिर रहती है। दूसऱ्या अपेक्षेने तेच काय वस्तू उत्पन्न होते न तो स्थिर रहते। इस प्रकार वह द्रव्य गुण पर्याय में और उत्पाद्य द्रव्य में होने से उसमें क्रिया परिणाम होता ही रहता है। त्यामुळे द्रव्यगुण पर्याय में उत्पाद्य द्रव्य में असल्यामुळे क्रिया आणि परिणाम तिथे होतात। इसलिए परिणाम वस्तु का स्वभाव ही है। परिणाम हा वस्तूचा स्वभाव तो मानावा लागेल, त्याच्याशिवाय तुम्हाला वस्तूची सिद्धी होणार नाही। स्वयमेव तत्स्वभाव स्वरूप निज शुद्धात्मा द्रव्य आहे, अनादि अनंत अनंत गुणयुक्त शुद्ध स्वरूप आहे। आणि उत्पादन व्यय द्रव्य शक्ति संपन्न तत्कारण परमात्मा आहे। आहे आहे आहे। ओम शांति शांति।